नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. आज 21 डे वेट लॉस चॅलेंजचा आपला हा 7वा दिवस आहे. ह्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगते, आई बाबा आल्यामुळे त्यांचा वाढदिवस असल्यामुळे 2 दिवस माझा चीट डे थोडाफार झालेलाच आहे. पण अशा आपल्या आयुष्यात वजन कमी करताना काही प्रसंग 1-2 दिवस येणारच आहे. पण तो मी कसा ट्रॅकवर आणणार हे आज मी माझ्या ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तर आज मी डिटॉक्स डे करणार आहे, जेणेकरून वजन माझं कमी करण्यास नियंत्रित राहील आणि इथून पुढचे पावलं जे मला वजन कमी करायचं आहे त्याला मी परत अजून नव्याने सुरुवात करणार आहे. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी, की तुमच्या घरात जर लग्न कार्य, वाढदिवस, फंक्शन, एनिथिंग काय असेल तर तुम्ही चीट करता तुमच्या डाईटमध्ये का नाही करत, का डाईट म्हणजे पाळता, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ. नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चला मग बघूया आपला आजचा डे 7 की मी कशा प्रकारे माझं वजन नियंत्रित ठेवणार आहे जर आपल्या घरात काही फंक्शन. नेहमीप्रमाणे माझ्या पहाटेची सुरुवात सकाळी 5 वाजता झाली. सर्वात आधी मी माझ्या श्री कुलस्वामिनी, कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे वजन चेक केले आणि आज माझे वजन 68.4 kg आहे. आज माझा उपवास असल्यामुळे फक्त लिंबू टाकून कोमट पाणी मी पिलं आहे. चला मग सुरू करूया आजचा योगा आणि वर्कआउट. आज ॲटलिस्ट मी योगा आणि वर्कआउट दोन्ही मिळून मी बऱ्यापैकी 35-40 मिनिटं केलेलं आहे. आणि इथे मला एक गोष्ट सांगायची आहे. एका ताईने मला कमेंटमध्ये विचारलं होतं, मॅडम तुम्ही खरंच एवढाच योगा करता का? हो, मी खरंच एवढाच योगा करते. खरं तर मी योगाचे 3 सेट करते. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी त्याची फक्त थोडासा भाग आणि तोही स्पीडमध्ये दाखवते. कारण जर पूर्ण योगा दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आणखीन एक गोष्ट, माझा 21 डे वेट लॉस चॅलेंज पूर्ण झाल्यावर मी एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल, ज्यामध्ये माझा संपूर्ण योगा आणि वर्कआउट रुटीन स्टेप बाय स्टेप मी दाखवेल. आज खरं सांगायचं तर ना, माझं मन खूप नाराज होतं. काही गोष्टी अशा होत्या ज्या मी सध्या तुम्हाला सांगूच शकत नाही. पण एवढंच सांगते, आज काहीच करावंसं वाटत नव्हतं. उठायची इच्छाच नव्हती, कोणाशी बोलायची इच्छा नव्हती. फक्त शांत बसून ना राहावंसं वाटत होतं. पण आज एक गोष्ट मला खूप जवळून समजली. गेल्या काही दिवसापासून मी माझं रुटीन खूप प्रामाणिकपणे फॉलो करत आहे. रोज वेळेवर उठणं, गरम पाणी पिणे, योगा करणं, वर्कआउट करणं, स्वतःसाठी वेळ काढणं. सुरुवातीला ना हे सगळं खूप कठीण वाटत होतं. पण आज गजर वाजण्याआधीच माझे डोळे उघडले. त्या क्षणी मन म्हणालं, आज नको, आज आराम कर विद्या, नको उठूस. पण दुसऱ्याच मनाने सांगितलं, उठली आहेस तर फक्त सुरुवात तरी कर, बाकीचं सगळं आपोआपच होईल. पण मी स्वतःला जबरदस्ती केलीच नाही. फक्त योगा मॅट अंथरली आणि सुरुवात केली. पहिले काही मिनिटं मन अजिबातच तयार नव्हतं. पण जसा जसा श्वास ना शांत झाला, तर तसं मन शांत व्हायला लागलं. वर्कआउट संपेपर्यंत माझं टेन्शन पूर्ण गेलं नव्हतं. पण मी ती पेलण्याची ताकद मात्र नक्की आली होती. आणि तेव्हाच मला समजलं, मोटिवेशन रोज मिळत नाही असं नाही, पण चांगल्या सवयी रोज आपली साथ देतात. आपण एकदा म्हणतो, उद्या सुरू करेल, सोमवारपासून सुरू करेल, मूड आला की सुरू करेल, अरे करेल ना, नंतर करेल, अशा आपण नेहमीच म्हणत असतो. पण आयुष्यात ना प्रत्येक दिवस आपल्यासारखा नसतो ना हो. कधी घरात समस्या असतात, कधी कामाचा ताण असतो, कधी मन खूप दुःखी असतं, कधी मुलांपासून झालेली चिडचिड असते, कधी नवऱ्यापासून झालेली चिडचिड असते. अशा वेळी ना आपल्याला मोटिवेशन आपल्याला उठवत नाही, पण ना चांगल्या सवयी उठवतात. म्हणूनच आज मला जाणवलं, की मी फक्त वजनच कमी करत नाहीये हो. मी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे. माझ्या शरीरात ना बदल होत आहेत, पण त्यापेक्षा मोठा बदल माझ्या मनाला होत आहे. आधी छोट्या-छोट्या गोष्टीने मी खूप खचून जायची, रडत बसायची, रात्र-रात्रभर रडत बसायची. पण आज हे दुःख आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडत आहे. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्ही तुमच्यासाठी फक्त 30, 40 किंवा 15 मिनिटं जरी काढलं, थोडं चालत जावा, थोडा योगा करा, थोडा व्यायाम करा, स्वतःसाठी जगा, तर कदाचित आज त्याचा फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही. पण एखाद्या कठीण दिवशी तुम्हाला नक्कीच जाणवेल, ह्याची मला गॅरंटी आहे. या छोट्या सवयी ना तुमच्या सर्वात मोठी ताकद बनेल. आज माझ्यासोबत अगदी खरं मनापासून सांगते तुम्हाला, हेच घडलं. म्हणजे मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू? आज मी जिंकले कारण माझं मन खूप मजबूत होतं म्हणून नाही, तर मी रोज लावलेल्या चांगल्या सवयी माझ्यासोबत उभ्या राहिल्या म्हणून.
जर तुम्ही माझ्यासोबत 21चा प्रवास करत असाल ना, तर मध्येच थांबू नका. वाईट दिवस येतील, थकवा येईल, कधी मनही हार मानेल, पण तुम्ही हार नका मानू. कारण प्रत्येक छोटासा पाऊल तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याने जवळ घेऊन जाणार आहे. एवढी बात लक्षात ठेवा. आता काय बोलू तुम्हाला? खरंच मी आज मी काय सांगू? माझं ना मन खूप नाराज होतं. खूप म्हणजे खूप. थोडी पण इच्छा नव्हती राहिली, थोडी देखील. पण ती सवय रोजची होती ना, त्यांनी मला मोटिवेशन दिलं स्वतःला पुढे करण्यासाठी आणि मी सुरू केलं. जे होईल ते होईल. आणि ना आणखी एक गोष्ट मला खूप मनापासून जाणवली. आपण ना सगळे आपल्या शरीराचा खूप काळजी घेतो. वजन कमी करायचं, फिट व्हायचं, चांगलं दिसायचं यासाठी मेहनत करतो. पण आपल्याला मनाची काळजी कोण घेतं का? मनाची काळजी घेतच आपण विसरतो. आज जर मी योगा केला नसता, वर्कआउट केलं नसतं, तर कदाचित दिवसभर मी त्याच विचारामध्ये अडकून राहिली असती. जितका जास्त विचार केला असता, तितकंच मन अजून जास्त दुखावलं झालं असतं माझं. पण मी स्वतःसाठी फक्त 40 मिनिटं, 1 तास दिला आणि त्या 1 तासाने ना माझा पूर्ण दिवस बदलून टाकला. म्हणून ना आता मला वाटतं की फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही. फिटनेस म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या मनाचं ऐकणं आणि कितीही कठीण दिवस आला तरी स्वतःला सोडून न देणं. जर तुम्ही आज एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल तर स्वतःवर रागवू नका. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपण खूप हसतो तर काही दिवस मन खूप शांत आणि उदास असतं. पण त्या दिवसातही स्वतःची साथ सोडू नका. कारण जगात सगळे कधी ना कधी आपल्यापासून दूर जाऊ शकतात. पण आपण स्वतःची साथ सोडली तर पुन्हा उभं राहणं खूप कठीण होतं. म्हणून ना रोज स्वतःसाठी काहीतरी करा. अगदी 15 मिनिटं जरी असली तरी स्वतःला द्या. आणि एक दिवस असा येईल ना जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना आणि म्हणाल, त्या छोट्या छोट्या सवयी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. आज ना मी जे माझ्या मनाला आले ते मी बोलली. काही चुकलं असं तर खरंच माफ करा. जाऊ द्या. मी योगा करून गेली अंघोळ करायला, चांगली फ्रेश झाली. माझा उपवास असल्यामुळे मी बदाम, ड्रायफ्रुट्स फक्त खाल्ले. ॲक्चुअली ना आज माझा उपवास असल्यामुळे ना मी डिटॉक्स डे ठेवला आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे मला लस्सी खूप आवडते. म्हणून आज मी हेल्दी लस्सी लस्सी बनवली. माझ्याकडे इलायची केळी होती, त्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स आणि दही घालून मिक्सरमध्ये ब्लेंड केलं. मग परत थोडं दही घालून छान घट्ट लस्सी तयार केली आणि ती मी थर्मासमध्ये भरून ना ऑफिसला घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल डिटॉक्स डे म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी डिटॉक्स डे म्हणजे शरीराला एक दिवस ना हलकं पचायला सोपं आणि पौष्टिक आहार देणे. रोज आपण ना जड जेवण खातो, त्यामुळे कधी कधी शरीराला थोडी विश्रांती मिळणे गरजेचे असतं. जर तुम्ही घरी असाल तर नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, दही, फळांची स्मूदी किंवा भरपूर पाणी घेऊ शकता. मी ना ऑफिसला जाते मी ना ऑफिसला जाते असल्यामुळे ना दिवसभर फक्त लिक्विड राहणं मला शक्य होत नाही. म्हणून मी अशी हेल्दी लस्सी घेते, भरपूर सारे फ्रुट्स घेते. त्यामुळे पोटही भरतं आणि एनर्जी पण मिळते. ॲक्चुअली डिटॉक्स डे म्हणजे त्या दिवशी मीठ नाही खायचं. आणि कसं आहे ना, असा एक हलका दिवस ठेवल्याने ना मला वजन माझं मेंटेन ठेवायला देखील मदत होते. विशेष म्हणजे जेव्हा वजन एका जागी अडकून राहतं म्हणजे स्टक होतं, तेव्हा अशा छोट्या बदलाचा ना मला फायदा खूप होतो. माझं सुरुवातीला वजन ना लवकर कमी झालं, पण आता जे उरलेलं फॅट आहे ना ते जिद्दी फॅट आहे आणि ते लगेच कमी होत नाही. पण मी माझा प्रयत्न नेहमीच चालू ठेवणार. घरातली सगळी कामं आवरून 2 तासाचा प्रवास करून ऑफिसला निघाले. 9 वाजता ट्रेनमध्ये फ्रूटचा नाश्ता केला मी. ऑफिसमध्ये नेहमी पोहोचल्यावर लिफ्टचा वापर न करता मी शिड्यांचा वापर वापर केला आणि दुपारी लंचमध्ये मी जी सकाळी तुम्हाला लस्सी दाखवली होती, ती पिली. आणि त्याच्यासोबत पपई देखील खाल्ली. 4:30 वाजता परत मी माझी पपई खाल्ली आणि ग्रीन टी पिली आणि परत मी 2 तासाचा प्रवास करून घरी आली आणि संध्याकाळी छानपैकी ओट्सची खीर खाल्ली. पण मी आज ओट्समध्ये मध न टाकता एक इलायची केळ टाकलं. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागेल. चा दिवस डे 7 पण संपलेला आहे. अजून एक गोष्ट की प्लीज जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला कमेंट, शेअर नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चला मग उद्या भेटूया डे 8 मध्ये. उद्या बघू आपण काय काय करणार आहे ते. चला बाय बाय फ्रेंड्स.